हा आहे ना चिंचेचा राईस आहे आणि ही आपली चिंचेची चटणी. आपल्याकडे खानदेशात फक्त चिंचेचं होळीच्या वेळेस आपण पन्ह करतो ते माहिती आहे मला, तेव्हाच आपण चिंच खायचो. आणि ही कढी करतात, आपल्याकडे करत नाही पण करतात. तर हा चिंचेचा राईस एवढा सुंदर लागतो ना. ह्या व्हाईट राईस घ्यायचा नॉर्मल आपण जसं शिजवतो तसा, बाकी काहीच करणं नाही त्याला. गावरानी तूप टाकायचं आणि ही चटणी टाकायची याच्यात. हा मी माझ्या मुलीला डबा दिला म्हणून मी तिला करून ठेवलो आता, आणि आता मला पण खायचा आहे. एवढा सुंदर लागतो ना हा राईस. आणि मी खूप म्हणजे याच्यामध्ये एवढे पदार्थ आहेत, म्हणजे तिखट आंबट गोड नाही आहे, तिखट आंबट आहे आणि चविष्ट आहे विशेष म्हणजे. आणि मी हा घेतला पनीरचा पराठा. हा राईस माझा फेवरेट आहे आणि ही चटणी याच्यासोबत पण जाते आणि याच्यामध्ये पण ॲड केलेली. चिंचमध्ये आयरन खूप आहे, त्याच्यामुळे एवढी हेल्दी ती. सगळ्यांनी ही चटणी विशेष म्हणजे खरंच तुम्ही करून बघा एकदा आणि मला सांगा आवडले की नाही. आवडले चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. थँक्यू सो मच. तर मी माझा जेवणाचा आनंद घेणार आहे. माझा आवडता इमलीचा पुल्ल पुल्ल फुल्ल राईस. हॅलो हाय सगळ्यांना, हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्षाच्या तुम्हाला, इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर 2026चा हा माझा कुकिंगचा पहिला ब्लॉग आणि तो मी मराठीमध्ये शूट करते. आता मी ठरवलं आहे की मी मराठीमध्येच कुकिंगचे ब्लॉग करणार आहे, कारण की इथल्या लोकांना कळत नव्हतं म्हणून मी ते सेपरेट ते चॅनल केलं, हे केलं. तर आज आपण बघतो आहे चिंचेची चटणी. ही बघा, ही कच्ची चिंच आहे, ती घ्यायची, त्याच्यावरची साल काढली मी. थोडा त्रास होता त्याची शिरा काढायच्या, म्हणजे साल आपोआप निघते छान. हे बघा, एक काढून दाखवले मी तुम्हाला आधी. तर सगळ्या चिंच घ्यायची. अर्धा किलो चिंच होती, मोजून घेतलेली मी आधी केली चटणी, ट्राय केला मी पर्सनली, मला आवडली आणि नंतर मी तुमच्यासोबत ही रेसिपी प्रेझेंट करते. त्याच्यासाठी जाड मीठ, कच्ची चिंच आणि हिरवी मिरची घेतली मी. तुम्हाला जर मिळाली तर लाल ओली मिरची ती घ्या, ती खूप छान टेस्ट येते. मला मिळाली नाही म्हणून मी हिरवी मिरची घेतली आहे. आणि हिरवी मिरची जरी तुमच्याकडे लाल झाली असेल तीही घेतली तरी त्याची टेस्ट खूप छान येते. असं करून बघा तुम्ही. काय करायचं, प्रथम मी हे दगडाचा स्टोन ना विकत घेतला. मला इथे लोकांना खूप पछळी छान करतात म्हणून मला आता हवाच होता. मग मी गेली शिल्पारामला नाही सॉरी, चिलकूर बालाजीवरून तो मी आणला आहे. तर काय करायचं, थोडी इमली, चिंच, चटणी, हिरवी मिरची आणि मीठ असं एकत्र जाडसर कुटायचं आहे. आपण म्हणतो ना जाडसर, तसं कुठलं की एका काचेच्या याच्यात ते स्टोअर करून आपल्याला 3 दिवस ठेवायचं आहे. त्याच्यात पाण्याचा थेंब पडू नये द्यायचा आहे, झाकून ठेवायचं, काही हलवायची गरज नाही त्याला. 3 दिवस ते छान तसं स्टोअर करून ठेवायचं आहे आपल्याला. आणि 3 दिवसानंतर आपण त्याला उघडायचं. नंतर आपण बघूया आता याला फोडणीसाठी काय काय पाहिजे आपण ते बघूयात. कोथिंबीर देठांसहित घ्या, मी थोडीशीच देठं काढली आहेत, काड्यांची टेस्ट खूप छान येते. लसूण, कढीपत्ता, चण्याची डाळ. हे लोक ना चटणीला पछळी म्हणतात, त्याच्यामध्ये म्हणजेच लोणचं, त्याच्यामध्ये चण्याची डाळ हमखास टाकतात. आणि एक उडदाची डाळ नव्हती माझ्याकडे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्याच्यात ॲड करा, कुठली असू देत, काळी पांढरी थोडी टाकत आहे फोडणीला. आणि शेंगदाणे, मी बघा आधी चण्याची डाळ थोडी उघडट असते म्हणून तिला आधी मी तेलात टाकली, ती थोडी भाजल्यावर मग मी त्यात शेंगदाणे ॲड केले. आणि नंतर त्याच्यात थर्ड इन्ग्रेडियंट जाईल मेथी. हे छान आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे, त्याचा उग्रवास जाईपर्यंत, कारण ही चटणी आपल्याला स्टोअर करून ठेवायची फ्रीजमध्ये. मग मी पुढे सांगेल तुम्ही त्याला कशी खायची. ते थोडं माझं भाजण्यात आलं होतं आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ दाखवते. नंतर मी थोडे अजून त्याच्यात अर्धा मसाल्याचा डब्बा असतो ना आपल्याला, तर अर्धी वाटी मी त्याच्यात मसाले ॲड केले, धणे ॲड केलेले आहेत. धणे झाल्यावर नंतर मी त्याच्यात जिरं ॲड केलेलं आहे. हे असं छान भाजून घेतलं. नंतर त्याच्यात लसूण ॲड केलेला आहे.
मला पर्सनली जे आवडतं मी तुमच्यासोबत प्रेझेंट करण्याचा खरंच माझा एक हे असतो की उद्दिष्ट की चला ते आपण आपल्या पण लोकांना दाखवायचं, त्यांना पण एक कळेल की साऊथमध्ये आणि नॉर्थमध्ये कसे खातात वेगवेगळे. मी आधी कधीच खाल्ले नव्हते आत्तापर्यंत ही भाजी, ही चटणी. नंतर मी कढीपत्ता ॲड केलेला आहे त्याच्यात आणि खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. धुवून घेतलेलं ते कोथिंबीर कढीपत्ता, मग मी ट्रेमध्ये पाणी तुटेपर्यंत निथळण्यासाठी त्यांना ठेवलं होतं. त्यांचं पाणी सगळं तुटलं होतं आणि मग मी त्याला पण थोडं हे करून घेते, भाजून घेते, म्हणजे चटणीचं लाईफ वाढेल. तर हे बघा, हे आपलं मिश्रण 3 दिवसाचं हे मिश्रण आहे. त्याच्यातल्या चिंचोक्या आहेत पण त्या पक्क्या नसतात, त्या चिंचोक्या थोड्या कच्च्या चिंचोक्या असतात. ते मी छान मिक्स करून घेते. त्याला काही नाही, पाणी फक्त मिठाचं थोडंसं पाणी सुटतं, बाकी काही नाही. पण ते जेव्हा एकजीव होतं ना, तो मिरचीचा तिखटपणा, चिंचेचा आंबटपणा, असा वास येतो. म्हणजे माझ्याकडनं जेवढ्या चिंचोक्या निघाल्या तेवढ्या चिंचोक्या काढण्याचा मी खरंच प्रयत्न केलेला आहे. काही जास्त अट्टाच करायचा आणि तुम्ही जेवढ्या निघतील तेवढ्या काढा, बाकी. आणि छानच लागतात. आपण अशा भाजलेल्या चिंचोके खातोच ना, तर त्या नरम झालेल्या असतात. मी खाऊन बघितलं ना, तिला छान आंबट आणि खारट लागत होती. हे बघा, हे आपल्या चिंचोक्या काढून झालेल्या आहेत आणि आपण जे हे मिश्रण भाजून घेतलं होतं कढईमध्ये, ते आधी मिक्सरमध्ये टाकायचं, त्याला छान वाटून घ्यायचं. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, थोडं जाडसर वाटायचं आणि आपण ते एक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. कारण ते मिश्रण पण जास्त आहे आणि चिंचेचं पण हे जास्त आहे, म्हणून ते एका भागामध्ये आपलं बसत नाही, एका भांड्यामध्ये. मग ॲक्च्युली ते दोघं एकत्र वाटतात, पण आता माझं बसत नाही आहे. जर तुम्ही थोडं केलं तर तुमचं होईल. पहिल्या दिवशी मी 1.5 किलो केलं होतं, म्हणून माझं एका भांड्यामध्ये बसतं. आणि नंतर आपलं हे 3 दिवसाचं जे मिश्रण आहे ते पण ते झाल्यावर छान बारीक याला पण वाटून घ्यायचं. बारीक नाही, थोडं जाडसर वाटून घ्यायचं. तर मग मी 2 भाग केले, ते वाटून झालं. नंतर अजून याचा अर्धा पोर्शन त्याच्यात टाकला, असं दोघं एकजीव केलं आणि छान मिक्स करून ठेवलं. आता याची पुढची, आता याला परत अजून आपल्याला तडका द्यायचा आहे. म्हणजे याला फोडणी द्यायची अजून याला चविष्ट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी काय काय तेल घेतलं आहे, त्याच्यात थोड्याशा मेथ्या टाकलेल्या आहेत मी. परत खूप सारी मोहरी, मला मोहरी आवडते खूप पर्सनली, छान लागते ती तळलेली मोहरी. असं छान क्रंची लागते, दाताखाली येते तेव्हा. छान तळतळली की मोहरी, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये जिरं ॲड करा, कढीपत्ता ॲड करा, चण्याची डाळ ॲड करा आणि ह्या स्टेपला पण उडदाची डाळ ॲड करा. तुमच्याकडे हवी असेल तर. माझ्याकडे नव्हती, मी फक्त चण्याची डाळ ॲड केली. आणि ही कच्ची चण्याची डाळ आहे, हिला काही शिजवलेलं नाही आहे मी, जशी आपण स्टोअर करून ठेवतो तशीच आहे. हे सगळं थोडंसं तळतळायला लागलं की नंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे. तुम्ही कधी खाल्ली नसेल तर चिंचेमध्ये आयरन खूप आहे, आपल्या बॉडीसाठी खूप हेल्पफुल आहे ती. आपल्याकडे नाही होत, मी कधीच खाल्लेलीच नव्हती ही चटणी पचडी. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडल्या तर नक्की मला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि लाल सुक्की मिरची पण टाकते. लाल सुक्की मिरची टाकायची, छान लागतं तडका. असं कडक फोडणी करायची, छान बसायला पाहिजे त्याला फोडणी. म्हणतात ना, जी बायको सुगरण असेल, जी गृहिणी सुगरण असेल, तिची फोडणी अशी करकरीत फोडणी असते. म्हणजे प्रत्येक स्टेप्सला आपण म्हणजे न चुकता जर आपण छान स्वयंपाक केला ना, तर आपणही सुगरणच आहोत, प्रत्येक घरातली बाई. म्हणजे या छोट्या छोट्या ना गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मोहरी तळतळायला पाहिजे, जिरं तळतळायला पाहिजे, लाल मिरची टाकल्याबरोबर त्याचा आवाज यायला पाहिजे, कढीपत्ता टाकल्यास त्याचा आवाज यायला पाहिजे. हे खूप ते महत्त्वपूर्ण भाग आहेत जेवणामागचे. फोडणी मेन छान बसले की जेवणाचा पदार्थ रुचकर होतो. त्याच्यामध्ये हिंग, हळद, कढीपत्ता, लाल मिरची, जिरं, मोहरी हे सगळं छान तळतळलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण आपण ॲड करूया. काही नाही, त्याला थोडं फक्त एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे.
आणि नंतर आपण छान काचेच्या बरणीमध्ये छान स्टोअर करून ठेवायचं आहे. माझ्या घरात नाही राहिलं ते, खूप दिवस नाही राहिलं, लगेच संपलं. मी आता थर्ड टाईम करणार आहे. हा सेकंड लॉट होता माझा, तोही संपण्यात येईल माझा आता थोड्या दिवसांनी. आता मी लाल मिरचीचा करणार आहे. हे हिरवी मिरचीचं खाऊन झालं माझं. पण तुम्ही खरंच लाल मिरचीचंच करा, तुम्हाला खरंच ऑथेंटिक टेस्ट पाहिजे असेल तर. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे, काही न चुकवता सगळं तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आवडल्यास तर माझ्या चॅनलला हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तर यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करून द्या. अजून तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला कुठली चटणी पाहिजे खायला आवडेल तुम्हाला माझ्या हातचे बघायला, तर मला मेसेज करा, मी नक्की तुमचा व्हिडिओ तयार करेल. आणि तुमच्या मैत्रिणींना, आईला, बहिणीला, भाऊजाईला माझा व्हिडिओ पाठवा, छान वाटेल. थँक्यू सो